आता घेऊयात टॉप 9 घडामोडींचा आढावा। सुरुवात करूयात टॉप 9 राजकीय बातम्यांनी। सुनेत्रा पवारांकडून प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन। श्रीनिवास पाटील, सुनील तटकरे, मकरंद पाटील, रुपाली चाकणकर, रुपाली ठोंबरे या ठिकाणी उपस्थित। विमानात 6 लोक होते तर 5 मृतदेह कसे मिळाले? दादांजवळील फाईलमध्ये कागद कसे जाळले नाहीत? संसदेत या संदर्भात प्रश्न उपस्थित करणार। अजित पवारांच्या मृत्यूवर संजय राऊतांकडून शंका व्यक्त। प्रत्येक जण टीका टिप्पणी करत असतो, राऊतांच्या बोलण्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही, तटकरेंचं या ठिकाणी विधान। विलिनीकरणाची चर्चा दादा करत असते तर आमच्याशी चर्चा केली नसती का? फडणवीसांचा सवाल। तर अजितदादा जवळजवळ सर्वच गोष्टी माझ्याशी बोलायचे, विलिनीकरणाच्या निर्णयाआधी आमच्याशी चर्चा करावी, यावेळी फडणवीसांची प्रतिक्रिया। फडणवीसांवर अजितदादांचा विश्वास नसल्यानंच त्यांनी काही सांगितलं नसेल। अजित पवारांनी एकत्रीकरणासंदर्भात का सांगितलं नाही याचं फडणवीसांनी आत्मचिंतन करावं, संजय राऊतांचा फडणवीसांना सल्ला। डीसीएम पद संवैधानिक नाही, त्यामुळे 13व्या नंतरही भरता आलं असतं। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊ नये म्हणून हा कट चिजला आणि ठिणगी पडली। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। तर भाजपला सांगितल्याशिवाय पुढचा कार्यक्रम ठरत नाही का? वडेट्टीवारांचा सवाल। वडेट्टीवारांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, सुनील तटकरेंचं वडेट्टीवारांना उत्तर। तर विलिनीकरणावरून पवार जे बोलले त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, ज्यांना सोबत यायचंय त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। वडेट्टीवारांकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे, या प्रकरणी चौकशी करण्याचं काम सुरू, नवनाथ बन यांचं वक्तव्य। अजितदादांनी कधी भाजपच्या अजेंड्यावर काम केलं नाही, राष्ट्रवादीसारखा प्रादेशिक पक्ष भाजपनं गिळून टाकलाय। अजितदादांचा पक्ष आता अमित शहांचा गुलाम झालाय, राष्ट्रवादी पक्ष शहा गोयल यांचा होण्याची शक्यता, संजय राऊतांची टीका। अजितदादांवर प्रेम करणारी ही माणसं पोरकी झाली आहेत, रोहित पवारांचं ट्विट। तर दादांच्या नसण्यानं निर्माण झालेली पोकळी कोण आणि कशी भरणार? रोहित पवारांचं ट्विट। दादांची शपथ घेतो, विलिनीकरणाची चर्चा झाली होती। फडणवीसांच्या प्रश्नावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। तर भाजप वरिष्ठांशी चर्चा झाल्याचं दादा म्हणाले होते, शशिकांत शिंदेंचा दावा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, त्यानुसार प्रामुख्यानं चर्चाही झाल्या। काही चर्चांमध्ये साक्षीदार असल्याचा राजेंद्र शिंगणेंचा दावा। अजित पवारांनी राष्ट्रवादी विलिनीकरणाला मान्यताही दिली होती, राजेंद्र शिंगणेंचं वक्तव्य। अजित पवारांचा पक्ष निर्णयाआधी फडणवीसांना विचारात घेईल, पंकज भोयर यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा अधिकार दोन्ही राष्ट्रवादींना, पंकज भोयर यांची या प्रकरणावर प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे 3 मोठे नेते हे जरी राष्ट्रवादीत असले तरी ते भाजपच्या इशाऱ्यावर चालतात, बच्चू कडू यांची टीका। तर नेत्यांच्या फाईल्स तिकडे अडकलेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी हा कार्यक्रम केला, बच्चू कडूंचा निशाणा।